मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक, निमाचे माजी अध्यक्ष आणि माजी नगरसेवक श्री शशिकांत भाऊ जाधव हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. भाऊ, काय भूमिका आहे नेमकी? खरं तर सर्वप्रथम सगळ्या मतदार बंधू भगिनींना या दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. आपल्या सगळ्या आशीर्वादाने गेल्या 15-20 वर्षापासून मी आपल्या परिसरात या मतदारसंघात राहतोय आणि अनेक कल्पना, कारण माझा सगळा व्यवसाय हा इंडस्ट्री निगडीत असल्यामुळे त्या इंडस्ट्रीजमधील कामगार असतील, त्या एरियातले शेतकरी वर्ग असेल, कष्टकरी असेल, दुकानदार असेल, व्यापारी असेल, छोटे मोठे त्या ठिकाणी बिल्डर लॉबी असेल किंवा व्यापारी असतील, तर ह्या सगळ्यांच्या बऱ्यापैकी अडचणी या ठिकाणी आपण बघत आलो आहे. आणि असं वाटतं की खूप कामं हे शासन लेवललाच होणार आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लेवलला होणार आहेत आणि त्यातले एकही काम आपल्याला झाल्यासारखं असं मनासारखं वाटत नाही. कारण आमदार किंवा खासदार यांची जी कामं असतात ती खरं नगरसेवकांचीच कामं करतात असंच पाहायला मिळतं आहे. आणि म्हणून जी काही आम्हाला शासनाच्या स्कीम आहेत, त्यांच्या सुविधा आहे, त्या आमच्यापर्यंत पोचत नाही, किंबहुना लोकांपर्यंत पोचत नाही. आणि मला असं वाटतं की मी यावेळेलाही भारतीय जनता पार्टी पक्षाकडे मी तिकीट मागण्याचा भरपूर प्रयत्न केला. अनेक नगरसेवकांनी 16-17 जणांनी त्या ठिकाणी इच्छुक होते, पण समहाऊ ते तिकीट आम्हाला कोणाला यश आलं नाही. आणि म्हणून माझ्या सगळ्या मित्रपरिवार, उद्योजक परिवार, व्यापारी परिवार, शेतकरी बांधव यांनी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही भाऊ आता थांबू नका, तुम्ही एक अपक्ष फॉर्म भरा, आम्ही सगळे तुमच्याबरोबर राहू. कारण आम्हाला शासनाच्या स्कीम आमच्यापर्यंत पोचत नाही, अनेक गोष्टी आम्ही मागतो पण त्याच्यावरती कारवाई होत नाही. आणि म्हणून मी सगळ्या लोकांचं ऐकून या ठिकाणी उद्याच्या दिवशी 11 वाजता अपक्ष फॉर्म भरण्याचं ठरवलं आहे. 2009मध्ये नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात पहिली निवडणूक झाली. मग 2009 असेल, 2014 असेल, 2019 असेल, या 15 वर्षात कोणती कामं होणं अपेक्षित होतं? खरं तर एक खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारण हा मतदारसंघ माझ्या दृष्टीने महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला मतदारसंघ आहे. तो या दृष्टीने कारण ह्या मतदारसंघाच्या सेंटरला सातपूर आणि अंबड MIDC आहे आणि ह्या MIDCमध्ये जवळपास आजच्या घडीला 4,500पेक्षा जास्त इंडस्ट्री आहे. किंबहुना मी सांगेल की 3 लाखापेक्षा जास्त कामगार त्या ठिकाणी आपण पाहतो. आणि हा कामगार त्या ठिकाणी त्याचा ESI भरतो. ESI भरतो म्हणजे कंपनी मालकच ते पैसे त्याचे काढून आणि त्या एम्प्लॉईजचे 0.75% आणि कंपनी मालकाचे 3.25% असं जवळपास 4%, म्हणजे ज्या कामगाराला 10,000 पगार आहे त्याचे 400 रुपये प्रति दरमहा, दर महिन्याला. 15,000 पगार असेल तर त्याचे 600 रुपये, 20,000 पगार असेल तर त्याचे 800 रुपये हे ESIला त्या ठिकाणी जमा होतात. आता हे पैसे का देतो तर त्या कामगाराच्या हेल्थसाठी, त्याला ते उपयोगी पडावे, त्याचं काम करताना काही त्याला इजा झाली, त्याला काही त्रास झाला, त्याच्या सगळ्या आजारासाठी हे पैसे त्या ठिकाणी ESIला शासनाच्या कंपल्सरी योजनेमध्ये हे दिल्या जातात. पण प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर आज त्या ठिकाणी 3 लाख कामगार त्या ठिकाणी ESIला रजिस्टर्ड आहे, किंबहुना त्यापेक्षाही जास्त. आणि ह्या 3 लाख कामगारांचे गेल्या 30-40 वर्षापासूनचे त्या ठिकाणी जर हा महिन्याला एवढा मोठा फंड त्या ठिकाणी जातो आहे. माझ्या ज्या माहितीप्रमाणे साधारणतः 100 ते 125 करोड रुपये दर महिन्याला, आणि वर्षाला तुम्ही जर काढले तर ते 120,000 कोटीपर्यंत. तर मला हे म्हणायचं ह्या सगळ्या याच्यातून की त्या कामगाराला खरंच सुविधा मिळत आहे का, त्याला फायदा होतो आहे का, त्याची किती हेळसांड होते, त्याचं प्रॉपर रेकॉर्ड कंपनीकडनं हे घेत नाही. आणि आज बघितलं तर इतकी मोठी MIDCला त्या ठिकाणी जागा आहेत, तर त्या जागेमध्ये त्या कामगाराची त्या ठिकाणी बघितलं तर डॉक्टर फक्त 5-6 आहे, त्या ठिकाणी स्टाफ फक्त 7-8 जणांचा आहे. एक 14-15 लोकांच्या स्टाफवरती 3 लाख पेशंट आपण कसे तपासू शकतात? आणि मग त्यांना लागणारी जी काही ऑपरेशन असतील त्याच्या सुविधा नाही आहेत. त्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटलला, दवाखान्याला टायप केलेलं तिथं पाठवतात. त्या हॉस्पिटलची माहिती घेतली तर 2.5-3 वर्ष त्यांना पेमेंट मिळत नाही. आणि त्यामुळे हा कामगार इतके मोठे पैसे भरून त्याला ती सुविधा मिळत नाही, ही खूप खंत आहे. आणि हे काम सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटचं आहे. कारण जे हॉस्पिटल आहे याची पूर्ण व्यवस्थापन हे स्टेट गव्हर्नमेंटचं आहे, पण पैसे मात्र जे जमा होतात ते सेंट्रल गव्हर्नमेंटला जातात. माझी या ठिकाणी एवढीच विनंती आहे, जर
आपण बघितलं की साधं आपण कुठलंही स्टार हेल्थ किंवा कुठल्याही हेल्थ पॉलिसी काढली तर 100 रुपयामध्ये जर त्या कामगाराला 25-30 लाखाचा विमा होतोय आणि तोही कॅशलेस होतोय, मग आमचे 800 रुपयापर्यंत दर महिन्याला घेऊन आम्हाला ती सुविधा का नाही, हा माझा प्रश्न आहे. ओके. हा एक महत्त्वाचा कामगारांचा प्रश्न आपण मांडलेला आहे. सातपूर आणि सिडको भागामध्ये आता कसमादे, खानदेश हे मतदान खूप आहे आणि आता आपल्याला कसमादेंसाठी, खानदेश मतदारांसाठी काम करायचं आहे आणि त्यांचं तारणावर व्हायचं आहे, असंही काय उमेदवार म्हणायला लागलेत. तुमचं काय मत आहे? खरं तर कोणत्याही नेत्याने जातीवाद करू नये, मीपणा करू नये. आणि एक स्वाभाविक आहे की तुम्हाला हा जर मतदारसंघ बघितला तर पूर्ण भारत या ठिकाणी बसलेला आहे, सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. आणि मग तुम्ही खानदेश महोत्सव भरवणारे वेगळेच होते, पण तो प्रोजेक्ट पण तुम्ही हायजॅक करून घेतला आणि त्या लोकांवरही अन्याय करतायत. आणि मला एक सांगायचं की कुठल्या तुम्ही जे कसमध्ये खानदेश म्हणता, कोणत्या व्यक्तीचं तुम्ही भलं केलं याचे 4 नावं त्यांनी मला पुढे आणावेत की मी त्यांच्यासाठी हे केलं ते. जर मोठ्या मेजॉरिटीमध्ये हा जर भाग आला तर ही सगळी मंडळी इथं का आली? त्यांना चांगल्या सुविधा पाहिजे, त्यांना चांगली नोकरी पाहिजे, त्यांच्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण पाहिजे. याच्यासाठी आपलं योगदान काय? आणि त्या लोकांनी तरी तुमच्या मागे का राहावं? कारण 10 वर्ष झाले हा खूप मोठा स्पॅन आहे आणि त्या स्पॅनमध्ये तुम्ही स्वतःलाच विचारलं पाहिजे की मी स्वतः खरंच ज्यांना माझं मानते, ज्यांच्या भरवशावर मी निवडून येते, त्या लोकांसाठी मी काय दिलं. आणि आज सगळ्या महिला ओरडतायत, सगळे नगरसेवक पुरुष ओरडतायत, कंपनीवाल्यांना विचारा, कुठलंच योगदान नाही. आणि मग आमच्यासारख्याला मागे ठेवून तुम्ही उलटं जोडी करून घ्यायला पाहिजे. बाबा इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, या सगळ्या एकत्र बसून जर केलं असतं तर ह्या परिसराचा नक्कीच विकास झाला असता. हे त्यांना जमलं नाही. मग आता आपली भूमिका काय राहणार? याच्यात मी जे काय बोललो ह्या सगळ्या सुविधांचा, मी इंडस्ट्रीमधला माणूस आहे आणि प्रत्येक कामगाराची नस ओळखतो, उद्योजकांची नस ओळखतो आणि शेतकऱ्यांची नस ओळखतो. या सगळ्यांचा समतोल राखून कुठलाही प्रॉब्लेम, त्यांचा ESIचा प्रॉब्लेम असेल, कुठलाही प्रॉब्लेम असेल, सिडकोच्या घरांच्या बाबतीतला प्रश्न असेल, हे त्या ठिकाणी उपोषण करून स्वतःच्या पक्षाकडून आणायला पाहिजे होते. ते फ्री होल्ड का नाही झाले? इतके गरीब लीजवरचे घर आहेत, आज न उद्या ते तुम्ही सरकारी नियमाप्रमाणे त्यांना काढून द्याल. तर माझं म्हणणं आहे की हे जिवंत प्रश्न सोडून फक्त आपण सगळे महानगरपालिकेचे फक्त ओपन स्पेसवरच डोळा ठेवून असाल आणि तिथं काहीतरी करायचं. मला वाटतं जे आपण करताय त्याची खरंच लोकांना गरज आहे का? तिथल्या स्थानिक नगरसेवकांना आपण बरोबर घेऊन करताय का? तिथल्या लोकांची काय डिमांड हे तुम्ही ओळखता का? हा सगळा स्वार्थी भाग यातून पुढे येतो. हे सर्व करत असताना आपण थेट आमदार सीमाताई हिरे यांच्यावर आरोप करतायत. आमदार आपल्याच पक्षाचे, तुम्ही भाजपचे, असे असताना आमदार आपल्या घरी आल्या होत्या याबाबत काल काय सांगा? त्या आल्या होत्या, त्यांना पक्षाकडनं सांगितलं, पण त्या ज्या भावनेने आल्या आमच्यापर्यंत, त्यांना खरंच आमची मदत नको होती ही त्यांच्या सगळ्या बोलण्यातून कळालं. त्या फक्त एक फार्स म्हणून किंवा पक्षाने सांगितलं सगळ्यांच्या घरी जाऊन या आणि म्हणून त्या आल्या आणि विनवणी करू लागल्या की एवढ्या वेळेला लाडक्या बहिणीला हे करा. खरं तर लाडक्या बहिणीने कधीतरी समजून घेतलं पाहिजे की लाडका भाऊ मोठा आहे वयाने, आधी त्याला मान द्यावा. आपल्याला 10 वर्ष मिळाली, त्याच्यात आपल्या लाडक्या बहिणीने काय केलं हे आम्ही पाहतोय. आणि मग लाडका भाऊ जर इंजिनियर असेल तर त्याच्याही पाठीमागे लाडक्या बहिणीने उभं राहावं, एवढीच त्या ठिकाणी विनंती. आणि मग आता आपला अंतिम निर्णय काय? मी अपक्ष उभा राहतोय. मला जनमानसातून अनेक फोन येत आहेत, भाऊ आता जर नाही केलं तुम्ही तसं तर लोकांना वाटेल की हे प्रत्येक वेळेला म्हणतात. आणि आमची मनापासून इच्छा आहे की एक चांगला चेहरा, एक इंजिनियर चेहरा, एक उद्योजक चेहरा, सगळ्यांना समजून घेणारा चेहरा या मतदारसंघात असावा. आणि म्हणून मी लोकांच्या आग्रहास्तव या ठिकाणी अपक्ष उमेदवारी करतो. आपण केव्हा फॉर्म भरताय? उद्या सकाळी मी 11-11:30 दरम्यान त्या ठिकाणी फॉर्म भरतो. नियोजन काय आपलं? या ठिकाणी मी प्रभाग क्रमांक 10 मध्ये पपाय नर्सरीच्या शेजारी राहतो आणि माझ्या बंगल्यापासून ज्या ज्या कामगारांना सुट्टी आहे त्याच कामगारांना मी इथं बोलवलं आहे आणि ते सगळेजण या ठिकाणी येणार. कारण ड्युटीवाल्याचे 2-2.5 हजार रुपये दिवसाचे मी का बुडवू आणि त्याला मी काय देणार आहे? 200-300 रुपये रोजाने ठेवायचे माणसं, ते माझा स्वभाव नाही आहे. आणि म्हणून ज्याचा इन्कम जिथे चालू आहे तो सोडून, कारण फॉर्म भरायला गेलं तर 5च लोकांच्या आतमध्ये गरज आहे. आणि मग हे प्रदर्शन कशासाठी? याच्यातनं खर्च होतोय, हा नॅशनल लॉस आहे.
अनेक जणांना दांड्या माराव्या लागतात, त्यांचं घरचं उत्पन्न कमी होतं. मला वाटतं रॅली काढणं आणि दाखवणं हा जनतेचा विश्वासाला कुठेतरी तडा जातो. आणि म्हणून प्रामाणिकपणे एक 5-50 लोकांमध्ये जावं, त्या ठिकाणी 5 लोकांनाच आतमध्ये परमिशनने त्यांनी तो फॉर्म भरावा आणि योग्य पद्धतीने त्या ठिकाणी लोकांपुढे समोर जावं. चिन्ह जेव्हा मिळेल त्यावेळेला माझे पत्रक आणि हे सगळे मी लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. आपण सन्मानला सविस्तर भूमिका मांडली त्याबद्दल मी आपला आभार मानतो. आपल्यालाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.